ध्यान उभे विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कंठी शुभमणी विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर कंठी कवस्तु भमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे माझे हेची सर्व सुख पाहिलं श्रीमुख
आवडे निरंतर हिची तुळसी हार तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई 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 चालो विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई 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 फटाकडी बंद करा ना हॅलो राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम
कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने 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 सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजन तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल
मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते तुझ व्रती आहे, मागणे ते तुझ व्रती आहे. देसी तरी पाहे पांडुरंगा, देसी तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निरवीची मजले, या संतासी निरवीची मजले. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतासी निरवेचे मजले, या संतासी निरवेचे मजले. अनेक तुझे काही न मागे तुझ, अनेक तुझे काही न मागे तुझ, या संतासी निरवीची मजले, या संताशी निरवीची मजले. अनेक तुझ नाही तुझ, अनेक या संतासे निरवेचे मजले, या संतासे निरवेचे मजले. तुका म्हणे आता उदार तू होय, तुका म्हणे आता उदार तू होय. तुला म्हणे आता उदार तू होय, तुका म्हणे आता उदार तू होई. तुका म्हणे आता उदार तू होय, तुका म्हणे आता उदार तू होय. तुका म्हणे आता उदार तू होय, तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पायी संताची, मज ठेवी पायी संताची, या संताची निरवीची मजले. अनेक तुझे काही न मागे तुझ, मज ठेवी पायी संताची, मज ठेवी पायी संताची, या संतासी निरवेचे मजले. अनेक तुझे काही न मागे तुझ. बार फुमाई, भोपार फुमाई, बार फुमाई, जय जय भोपार फुमाई, बार फुमाई, जय जय भोपार फुमाई, बार फुमाई, 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 भोपार फुमाई, बार फुमाई. भोपार फुमाई. हॅलो हॅलो.
मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते तुझ प्रती आहे मागणे ते तुझ प्रती मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संसासी निरवी हेची मजले या संसासी निरवी हेची मजले देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संसासी निरवी हेची मजले या संसासी निरवी हेची मजले अनेक तुझे काही न मागो देवा अनेक तुझे काही न मागो तुझ अनेक तुझ अनिक तुझे काही न माग तुझ अनिक तुझे काही न माग तुझ या संसासी हेची मजले या संसासी हेची मजले अनेक तुझे काही न मागे तुझ अनेक
या संतासी निरावी हेच मज दे या संतासी निरावी हेच मज दे हेच मज दे हाला हाला टाळी 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान महाराज की जय हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु जोग महाराज की जय संत भगवान बाबा महाराज की जय हलो मागणे ते एक तुझ प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी हेची मज दे आणि दुजे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतासी निरवी हेची मज दे आणि दुजे काही न मागे तुझ विठाला 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 लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा मागणी या प्रकरणामधला मागणीचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे आजचा अभंग आहे. विठाला 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 अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. समस्त ग्रामस्थ मंडळी चापडगाव भाविक भक्तांच्या उत्स्फूर्त सहकार्यानं सहभागानं राष्ट्रसंत भगवान बाबा विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय प्रभू रामचंद्र हनुमानजीचा पवित्र दरबार जवळजवळ इथं उपस्थित असलेल्या
एकालाही या सप्ताहाची सुरुवात कधी झाली हे सांगता येणार नाही, एवढा जुना सप्ताह. आपल्या अनेक वाडवडिलांनी हा अनेक वर्ष चालवलेला सोहळा आपल्यापर्यंत आलाय आणि आपणही तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच निष्ठेनं, श्रद्धेनं हा सोहळा साजरा करतोय. गावकरी बांधवांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद आहेत. सप्ताहातली सेवा आहे, जागराची सेवा आहे. कीर्तन जास्त वेळ करायचं नाही, 12:30 वाजेपर्यंत जय विठ्ठल करायचं. जागराचा असल्यामुळं अर्धा तास लांबू, नाही तर 12ला सोडलं असतं. विठाल विठ्ठला 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 विठ्ठला. अतिशय उत्कृष्ट अशी गुणीजन मंडळी आहे. सगळे गायनाचार्य, मृदंगाचार्य, आमच्या संस्थेतले गुरुबंधू मंडळी, आपल्या गावच्या सुकन्या आणि आमच्या बहीण कीर्तनकार श्रावणीताई, आपल्या गावचं लेकरू आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू द्या. एक दिवस आपल्या चापड गावचं नाव ताई महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही. एवढं सुंदर नियोजन आहे. आणि ह्या सगळ्यांना घेऊन सागर आहे. साऊंड सिस्टीमच्या बाबतीत याला काही चॅलेंज नाही. मुंबई गाजवतोय, अर्ध वर्ष मुंबईतच असतो तो. त्यालाही धन्यवाद आहेत. तुम्हा गावकरी मंडळीला धन्यवाद. जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. तसं कोणी मागितलं हेही पाहायचंय, कोणाकडे मागितलं हेही पाहायचं, आणि काय मागितलं हेही पाहायचं. मागणारे जर तुकोबाराय असतील तर तुकोबारायाला आपण एक प्रश्न विचारू. महाराज, मागणं तुमच्या तत्वात बसत नाही असं तुम्ही अनेक ठिकाणी सांगितलंय. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग, किंवा त्याच्या पुढं तुम्ही छातीला हात लावून सांगितलंय, वडिलाची रीत जाणत सो वडिलांची रीत जाणता जो वडिलांची रीत, जाणता जो वडिलांची रीत. काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे हे आम्हा अनुचित. बरं, एका जन्माचं नाही, जे जे झाले अवतार तुका त्यांचे, प्रत्येक अवतारात तुकोबाराय सेवा करतात आणि मागत काहीच नाही. अंबरीश झाले, मागितलं नाही. तेच अंबरीश प्रल्हाद झाले, नरसिंह रूपात भगवान समोर प्रकट झाले, मागितलं नाही. प्रल्हादाचं तर एवढं गोड चरित्र आहे महाराज. हा केसरशी उडी घालून या स्तंभ फोडे. भगवान प्रकट झाले, हिरण्यकश्यपूला मारलं. मला सगळं नाही सांगायचं. भगवान शांतच होत नाहीत, चिडलेले आहेत. सगळ्यांनी प्रयत्न केला भगवंताला शांत कोणी करायचं. ब्रह्मदेवाला म्हटले, बघा. ब्रह्मदेव म्हणले, म्हातारपणात अशा अडचणी निर्माण करू नका. इंद्राला म्हटले, तुम्ही बघा. इंद्र म्हटला, मी रबरी शिक्काय करून बसवलेला. त्यांच्या नादाला लागलो तर खुर्ची धोक्यात येईल. सरते शेवटी प्रकरण लक्ष्मीबाईकडे गेलं. मी पुरुष मंडळीला विचारतो, माणूस कोणाचंच ऐकणार नाही, पण बोला बोला, म्हणा म्हणा, तुमच्या मनातलंच बोलायचंय मला. कोणाचंच ऐकणार नाही, पण बायकोचं ऐकल्याशिवाय. लक्ष्मीला म्हटले, आता तुम्हीच बघा. आई साहेबांना थोडा गर्वच झाला होता. आई म्हटल्या, शेवटी प्रकरण कोणाकडे आलं? बायकोकडेच आलं. कितीही रागावला बुवा तरी शांत मीच करू शकते. रुबाबातच निघाल्या लक्ष्मी. मनातले मनात त्यांच्या चाललंय, येऊन येऊन येणार कोण? लक्ष्मी शिवाय आहेच कोण? प्रल्हाद मांडीवर आहे. नरसिंह रूपातले भगवान गुरगुर गुर करतायत. अर्धा नर अर्धा सिंह आहे. आणि तेवढ्यात लक्ष्मी दारात आल्या. एवढा वेळ फक्त गुरगुर करत होतं, आणि लक्ष्मी दिसल्याबरोबर डरकाळी फोडली. लक्ष्मी जे आल्या पावली माग गेल्या, त्या अजून पुन्हा परत आल्या नाही. आता शांत कोणी करायचं? सगळे म्हणले, बाबा
अवतार ज्याच्यासाठी घेतला त्यांनी शांत करायचं. शेवटी प्रल्हाद मांडीवरून उठले, हात जोडले, देवा शांत व्हा. शांत झाले. एखाद्या गायीनं वासराला, एखाद्या सिंहाच्या मादीनं छाव्याला, एखाद्या वाघिणीनं बछड्याला आपल्या जिभीनं त्याचं सर्वांग पुसून घ्यावं, तसं भगवंतानं प्रल्हादाचं सर्वांग जिभेनं चाटून घेतलं. आणि भगवान प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हाद काय हवं ते माग. माझा मुद्दा इथं आहे, काय हवं ते माग. प्रल्हादानं सांगितलं, देवा दिलेलं पुष्कळ आहे, आता मागायची गरज नाही. देव म्हणले, अरे मी सांगतो तुला, विश्वाचा चालक मालक, काय हवं ते माग. प्रल्हाद म्हणले, देवा मागायचं तर नाहीच आहे, पण तू म्हणतो एकच मागायचं आहे. प्रल्हादाचं मागणं किती गोड आहे बघा. प्रल्हाद म्हटले, देवा तू जर देणार असतील तर एकच दे, इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुझ्याकडं काहीच मागायची इच्छा निर्माण होणार नाही, असं वरदान मला दे. याला म्हणायचं काही मागणे हे मागण्याची इच्छा निर्माण होणार नाही, असं वरदान मला दे. अंबरीश मागितलं नाही, प्रल्हाद मागितलं नाही. तेच प्रल्हाद राम अवतारामध्ये अंगद झाले. जन्मदाता पिता अंगदाचा भगवंतानं मारला, तरीही तक्रार नाही, जीवनभर भगवंताची सेवा आहे. आणि मागायला सांगितल्यावर सांगितलं, देवा किष्किंधा आमच्या झोळीत टाकली तेवढी भरपूर झाली, आता मरेपर्यंत तुझ्याकडे काही मागायचं. तेच अंगद पुढच्या अवतारात झाले उद्धव. आयुष्यभर कृष्णाच्या संगतीत आहेत. भागवतात एक श्लोक आहे, उद्धवाचं चिंतन केलंय व्यासांनी. ऋष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य हृदय तत्सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धिसत्तमः. बृहस्पतीचा शिष्य बुद्धिवानामध्ये अग्रणी, वृष्णी वंशामध्ये जन्मलेला आणि कृष्णाचा अंतरंग जीवलक सखा. जीवन देवाच्या संगतीत गेलंय, पण मागितलं काहीच नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. तेच उद्धव पुढच्या अवतारात संत नामदेव महाराज झाले. 14 सदस्यांसकट जनाबाई 15व्या. 15 माणसाचं कुटुंब अविरत भगवंताच्या सेवेमध्ये आहे, पण नामदेवरायांनी मागितलं मात्र काहीच नाही. फारच आट्ट घेतला देवानं, नामा काहीतरी माग, नामा काहीतरी माग. त्यावेळेला नामदेवरायाची भावना बघा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा, मला काही नको देवा. भजन कीर्तन करणारे, अन्नदान करणारे, दान धर्म करणारे अशा लोकांना कल्पपर्यंत आयुष्य दे. अजून काय काय दे? अहंकाराचा वारा माझ्या भाविक विष्णुदासांना, माझ्या राजसांना अहंकाराचा वारा लागू देऊ नको. अजून काय? कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी, त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. आणि माझी संत मंडळी सुखात ठेव. नामा म्हणे तया असावे. काय मागितलंय मला? जेवढं मागितलं तेवढं भक्तांसाठी, समाजासाठी, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माळ घालून मिरवणाऱ्यांसाठी मागितलंय. विठाला 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 विठाला. तेच नामदेवराय तुकोबाराय झाले. तुकोबारायने छातीला हात लावलाय, काही मागणे हे आम्हा अनुचित. प्रश्न निर्माण होतो, मागणं अनुचित आहे तर तुकोबाराय मागतात कशासाठी? त्या प्रश्नातच उत्तर आहे. उत्तर कुठे आहे बघा, काही मागणे हे आम्हा अनुचित. याचा अर्थ काही मागणं अनुचित आहे आणि काही मागणं उचित आहे. अनुचित मागायचं नाही आणि उचित मागितल्याशिवाय राहायचं नाही. करोनी उचित, करोनी उचित, करोनी उचित, करोनी उचित, करोनी उचित, उचित, करोनी उचित, करोनी उचित, उचित, करोनी उचित. प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात,
आलो दान मागायाचा आलो दान मागायाचा प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात आलो दान मागायाचा आलो दान मागायाचा करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास आलो दान मागायास करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास आलो दान मागायास काही मागणे हे आम्हा मान्य आहे. अनुचित आहे तर मुचित कर. करुणी उचित प्रेम घाली आलो दान मागायास थोर करून या. आता साधं गणित आहे का, अनुचित मागायचं नाही, उचित मागितल्याशिवाय राहायचं नाही. मग अनुचित काय आणि उचित काय, साधं सुटसुटीत करून सांगतो तुम्हाला. प्रपंचातल्या मागण्याला अनुचित म्हणायचं आणि परमार्थातल्या मागणीला उचित म्हणायचं. व्यवहारातली एक म्हण आहे पहा, शेतातलं सरत नाही आणि बाजारातलं, अशी म्हण आहे ना, बाजारातलं पुरत नाही आणि शेतातलं सरत नाही. आता इकडं तीच म्हण लावा, प्रपंचातलं पुरत नाही आणि परमार्थातलं सरत नाही. विठाला आता माझ्या समोर 70, 65, 60 असे ग्रहस्थ बसलेले आहेत. मला तुम्हाला हात जोडून एक प्रश्न विचारायचा आहे. लग्नाला बऱ्याच जणांच्या 50 वर्षे झालेत. लयत लहानपणी झाला असलं तर 60ही झाले असतील. 4 पोरं, 2 पोरी, 2 जावई, 4 सुना, 12-13 नातवंड आहेत ना असं घरात. एवढा पसारा झाल्यानंतरही संसार कडीला गेला असं ज्यांना वाटतं त्याने हात वर करा. गेलाय कडीला? तुकोबारायचं एक प्रमाण आहे, मरो टेकले शरीर पाया खोदोनी बांधे घर. 3 मजली बांधतो, 3 मजली, आणि वर ते गजा असे मोकळे सोडतो. बरोबर आहे. इकडे काय म्हणतात त्याला, हा चाल चाल. हा, तिथं गेला तरी ह्याची चाल जायना झाली. एकाला मी विचारलं 3 मजले झाले तुम्ही हे सोडलं, तो म्हणला चाल सोडली. म्हणलं कशाला, तो म्हणला पुढे मागे इच्छा झाली तर चौथा. मी म्हणलं चौथा चढून काय वरून उडी घेणार आहे का. एक ओवी सांगतो आता. तैशी तृष्णा वाढी नलिया मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारू नाही ओळखू. पहा, प्रपंच असाच आहे. तुम्ही आहेत तिथं समाधानी नाही. निशोष्टी शतम शतिदश शतम लक्षम सहस्राधिपो असा एक श्लोक आहे. ज्याला 10 रुपये मिळाले तो 10 मध्ये समाधानी नाही. 10 वाल्याला वाटतं मला 100 मिळावे. 100 वाला समाधानी आहे का? 100 वाल्याला वाटतं मला 0 वाढवत चला आता फक्त 1000 मिळावे. 1000 वाला 10,000, 10,000 वाला लाख वाला 10 लाख मिळाल्यावर समाधान आहे. कोटीची अपेक्षा आहे. कोटीवाला 10 कोटीची अपेक्षा करतोय. दुसऱ्या बाजूने या, ग्रामपंचायत सदस्य झाला, समाधानी आहे. त्याला काय व्हायचंय, बोला बोला. सरपंच, सरपंच समाधानी आहे. त्याला काय व्हायचंय, पसस. पसस कळला का? नाही कळला तर नोव्हेंबर मध्ये कळल तुम्हाला. पसस समाधानी आहे का? त्याला जीपस व्हायचंय. जीपस होय साहेब. जीपस वाल्याला 1-2 वेळा जीपस झाला की त्याला आमदार व्हायचंय. आमदार समाधानी आहे. त्याला वाटतं एखादं महामंडळ मिळावं. महामंडळ मिळालं वाटतं राज्यमंत्री व्हावं. राज्यमंत्री झाला वाटतं कॅबिनेट व्हावं. आणि कॅबिनेटवाला समाधानी आहे का? त्याला वाटतं मी मुख्य व्हावं. बरं, मुख्यमंत्री समाधानी आहे का? एकदा झाल्यावर गप राहावं का नाही? ते म्हणतंय मी पुन्हा येईन. पुन्हा आल्यावर म्हणतंय मी पुन्हा आलो.
4-2 वेळा मुख्यमंत्री झाला की मग त्याला केंद्राचे वेध लागतात. त्याला वाटतं आता मी केंद्रात संरक्षण व्हावं, कृषी व्हावं, गृह व्हावं. आणि तिथं 1-2 वेळा कॅबिनेट झालं की मग पीएम व्हावं. पीएम समाधानी आहे का? त्याला वाटतं मी जागतिक कुठल्या तरी परिषदेचा अध्यक्ष व्हावं. पृथ्वीचं सगळ्यात मोठं पद मिळू द्या. शास्त्रकार म्हणतात त्याला इंद्र होण्याची इच्छा आहे. ज्ञानेश्वरीत ओवे म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ते पुण्य मासाध्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. इंद्र झाला तरी समाधानी नाही. इंद्र ब्रह्मापदहा, ब्रह्मा शिवपदहा, शिव हरिपदहा ह्यास्य अधिकम को गतः. इंद्राला वाटतं मी ब्रह्मदेव व्हावं, ब्रह्मदेवाला वाटतं मी शंकर व्हावं, शंकराला वाटतं मी विष्णू व्हावं. आता गोड वाक्य ऐका, विष्णूला सुद्धा तिथं समाधान नाही. विष्णूला वैकुंठात बसल्या बसल्या वाटतं सगळं सोडून द्यावं, सापडगाव मध्ये जावं, कीर्तनात टाळ घेऊन साल म्हणून प्रमाण म्हणून नाचावं. खोट आहे का? या सुखाकारणे देव वेडावल. वैकुंठ सोडोनी. आता सांगा मला, इंद्र सुखी आहे का? ब्रह्मदेव सुखी आहे का? शंकर सुखी आहे का? विष्णू सुखी आहे का? विष्णूला जर सुख असतं तर वैकुंठ सोडोनी संत सदनी राहायला नसता. नावडे वैकुंठ शेषाचे वैष्णव सदन आवडले. मग त्याला जर वैष्णवाचं घर सुखासाठी आवडतं तर सगळ्यात सुखी कोण? बोला की. वैष्णव म्हणजे कोण माहित आहे? ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्याला काय म्हणायचं? वैष्णव तो जया अवघी देवावरी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. आता एकदा आपण खातर जमा करून घेऊ. ज्यांना ज्यांना माळ आहे त्यांनी हात वर करा. शाबास. बरे बरे, थोडेच खड्डे आहेत, थोडं डांबर टाकलं की होऊन जाईल. बघा जे 4-2 राहिलेत त्यांनी उद्या काला आहे बुवा, या वर्षी माळकरी झालात तर झाला. एक गोड वाक्य सांगू का महाराज? हा देहच आपल्याला वारकरी होण्यासाठी, भजन करण्यासाठी मिळालाय. देवे दिला भजना गोमा. आणि तो जर आपण त्या कामासाठी वापरणार नसाल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हाला तरी गेला जन्म वाया. नाही तरी नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला कितीही केला तरी पूर्ण होत नाही त्याला संसार म्हणायचं. आणि कुठेतरी निश्चित पूर्ण विरामाला घेऊन जातो त्याला परमार्थ म्हणायचं. पूर्ण केला, पूर्ण केला, काम नाही, काम नाही, कृत्य कृत्य झालो, इच्छा केले ते, आता निश्चिंतीने पावलो. हे फक्त परमार्थात आहे. संसारात फक्त स्वल्प विराम आहे. आम्ही एखाद्याला म्हणतो काय आयुष्यभर संसार संसार चाललाय, लेकर बाळ घर प्रपंच चालूच आहे. एखादी वारी करा, आषाढीला चला. गुरुरे गोविंद बाबा केंद्र यांची 43 नंबर दिंडी, भली मोठी 7,000 लोकांची दिंडी आहे. या एवढं वर्ष दिंडीत. माणूस हात जोडून म्हणतो महाराज पक्कच ठरलंय, यायचंच आहे, येणारच आहे, नक्कीच ठरलंय. नाहीतरी आता काय महाराज तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. येणारच आहे, ठरलंच आहे. मे महिन्यात आम्ही परत भेटतो. जानेवारीत म्हणला होता येणारच आहे, ठरलंच आहे. मग महाराज यायचंच होतं, आता वाक्य बदलले. येणारच होतो, ठरलंच होतं. मग थोरल्या पोराचं लग्न जमलं. मग आम्ही म्हणतो अरे आषाढात लग्न नसतात. नाही आपण काढली म्हणलं तारीख. मग आम्ही म्हणतो बरं ठीक आहे, या वर्षी लग्न. आम्ही पिच्छा सोडत नाही, पुढच्या वर्षी
पुन्हा जानेवारी महिन्यापासून त्याच्या माग. मग महाराज आता काय पोराचं लग्न झालंय, आता काय अडचणच नाही, येणार म्हणजे येणार, ठरलं म्हणजे ठरलं, यायचं म्हणजे यायचं. पुन्हा मे मध्ये भेटायला गेलं, येणार होता ना, यायचंच होतं, ठरलंच होतं. पण 2 नंबरच्या पोरीचं लग्न ठरलं. गेले 2 वर्ष. तिसऱ्या वर्षी धाकटीचं लग्न, गेले 3 वर्ष. चौथ्या वर्षी गेलं की म्हणते थोरली बाळंतपणाला आली. 5व्या वर्षी गेलं की म्हणते आता धाकटीचं बाळंतपण आहे. 6व्या वर्षी गेलं की म्हणते सुनबाई बाळंतपणाला गेलीये. आहेर होणार आहे, कपडे लत्ता करणार आहेत, ते पाहुण्याकडून तेवढं घेतलं, आलोच. आम्ही हट्टच धरतो महाराज. आता पंढरपूरला निघायचंय, त्याच्या अगोदर त्याची भेट घेतो. पाहुण्याकडे कधी जाणार, बाळाला घेऊन महाराज आषाढीच्या आधी 8 दिवस इकडे येतोय. 8 दिवस मिळणार आहेत तयारीला. सुनबाई आणून ठेवल्या की निघालो. नातू घरी आणायचा आणि आपण पंढरीला निघायचं. तयारी होती महाराज. वळकटी तयार करतो, पडशी बांधून घेतो, चिवडा तयार करून घेतो, शंकरपाळे तयार करून घेतो, सगळी तयारी करतो. नातवाला घेऊन येतो. नातवाला घेऊन गाडीतून उतरल्याबरोबर गावातून निरोप येतो, दादा म्हातारी गचकली. संसार यालाच म्हणतात. फक्त स्वल्प विराम असतात तो प्रपंच आहे, आणि पूर्ण विराम असतो तो परमार्थ आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. विठाल संसारातलं अनुचित मागायचं नाही, आणि परमार्थातलं उचित मागितल्याशिवाय करायचं नाही. मग तुकोबाराय मागणार आहेत उचित अशा प्रकारची मागणी देवाकडे मागणार. मागणारे तुकोबार आहेत, ते अनुचित मागणार नाही, उचित मागणार आहेत. आणि मागत असताना 17 भानगडी मागत बसणार नाहीत. तुकोबारायांनी सांगितलंय देवा एकच मागणं आहे. मागणे ते का तुझ प्राप्ती आहे, 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 मागणे ते का तुझ प्राप्ती आहे. तुझ प्राप्ती आहे, मागणे ते का तुझ प्राप्ती आहे, मागणे ते का तुझ प्राप्ती आहे, मागणे ते का तुझ प्राप्ती आहे. पांडुरंगा
हेची मज देई या संदासिनी रवी हेची मज देई या संदासिनी रवी हेची मज देई उचित मागायचंय आणि अनेक गोष्टी मागत बसायच्या नाही. मागणे ते एकच मागायचंय, उचित मागायचंय, तुझं प्रती आहे. आता ज्याच्याकडं मागायचंय त्याचा निर्देश आहे. देसी तरी पाहे. आता पुढचा आहे का, मागणाराला उचित मागायचं कळावं आणि देणाराकडं 3 गोष्टी असाव्यात. देणारा श्रीमंत असावा, देणारा उदार असावा आणि देणारा दयाळू असावा. विठाल विठ्ठला 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 दोन्हीची जोड बसली पाहिजे. देणारा त्या उंचीचा हवा आणि मागणारा त्याच उंचीचा हवा. बऱ्याच वेळेला घोटाळा होतो. एक जणाच्या घरी मुख्यमंत्री आले, एकटाच बसला होता. म्हटले मी मुख्यमंत्री, काय हवंय तुला? तो म्हणला सकाळपासून तंबाखू घेऊन बसलोय, चुना नाही. तेवढा दिला म्हणजे आपला कार्यक्रम व्यवस्थित होईल. अरे मुख्यमंत्री आलेत बेट्या, चुना काय मागतो? चुन्याची फॅक्टरी मागून घे. पंतप्रधान दौऱ्यावर निघाले. एक जण शेतात काम करत होता. भाजीपाल्याला तुम्ही तरकारी म्हणता का? पाणी भरणच ना, पाणी भरत होता. गाड्यांचा ताफा दिसला म्हणून पळत रस्त्याला आला. पंतप्रधान उतरले. मी पंतप्रधान आहे देशाचा, तू शेतात काम करत असलेलं पाहून प्रसन्न झालो, काय हवंय सांग. तो म्हणला बिड्या घेऊन सकाळपासून फिरतोय, काडी पेटी नाही. एकदा तेवढी द्या म्हणजे झाडाखाली जाऊन एवढ्या 10-5 संपवतो. बिड्या काडी पेटी काय मागतो बेट्या? काडी पेटीची फॅक्टरी माग. देणारा, आता देणाराबद्दल देसी तरीप आहे पांडुरंगा. मग 3 गोष्टीचं चिंतन करू. तो उदार आहे का, तो श्रीमंत आहे का आणि तो दयाळू आहे का. विठाल फक्त स्पर्श करून जाऊ ओव्यांना. तुझे अवदारे जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, वैरी आहे दिधले. उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजताती पोवाडे. तू उदार आहे, तू श्रीमंत किती एका छोट्या प्रसंगानं सांगतो. सगळं जग लक्ष्मीच्या माग आहे आणि लक्ष्मी आपण रोज म्हणतो ना, पाय लक्ष्मीच्या हाती. मग सर्व भावे करुणी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाले. मला सांगा, सगळं जग लक्ष्मीच्या माग आहे, मान्य आहे का तुम्हाला? पैसा, लक्ष्मी म्हणजे पैसा. तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांना पैसा आवडत नाही त्यांनी हात वर करा. लोक म्हणतील महाराज येड लागलं काय? पैसा आवडत नाही असा माणूस सापडणार नाही. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला आवडत नाही का? आम्ही फक्त म्हणतो मला नको, मला नको. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, नग नग आणि पायलीच्या माग. एक वेळ दणकन मागून पाकिट घेणारे परवडले, पाकिट नाही मागणारे 4 मजली बांधल्याशिवाय सोडतच नाहीत. विठाला वाजून घेणारे बरे नाही, वाजून घेणारे 15,000चं पाकिटच घेऊन जाते. हे हो म्हणला हो. नाही मागणारे सारं गावच धुवून नेतील. बघा, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लक्ष्मी, एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा लक्ष्मीचं आणि शनीचं भांडण झालं. वाद साधा होता. शनी म्हणायचे मी सुंदर, लक्ष्मी म्हणायची मी सुंदर. वाद काय मिटेना. वाद इंद्राकडे गेला. सांगा आमच्या दोघात कोण सुंदर? इंद्र म्हणला तुमच्या भांडणात पडणं म्हणजे खुर्ची गमावणं. स्वाक्षरी घ्या, प्रकरण वर जाऊ द्या. ब्रह्मदेवाकडे गेलं प्रकरण. ब्रह्मदेव म्हणले म्हातारपणात असले खटले सोडवणार नाही, पुढे जाऊ द्या. शंकराकडे गेलं. भोले बाबा म्हणले एकदा शनी मागे लागला होता, 7.5 तास पाण्याखाली घालवलेत. विष्णूकडे पाठवलं. विष्णू म्हणले वाद काय? शनी म्हटले मी सुंदर आहे, लक्ष्मी म्हटल्या मी सुंदर आहे. भगवान म्हणले वाद घालू नका, समोर आंब्याचं झाड आहे. म्हणले हो. दोघांनी पळत जा, आंब्याच्या झाडाला हात लावा,
आणि परत माघारी या. आल्याबरोबर सांगतो कोण सुंदर आहे. दोघांना वाटलं शर्यत लागली काय की. धावतच आंब्याच्या झाडाला गेले. दोघांनी एकाच वेळेला हात लावला आणि दोघही धावतच माघारी आले. जी रेष मारली होती त्या रेषेवर दोघं एकाच वेळेला. सांगा देवा कोण सुंदर आहे. भगवान विष्णू हसले आणि सांगितलं सोपं उत्तर आहे. तुम्ही तिकडं चालले होते ना, जात असताना शनी सुंदर दिसत होता आणि इकडं येत असताना लक्ष्मी सुंदर दिसत होती. कळलं का? जाताना शनी आणि येताना मग हे सांगायला विष्णू कशाला पाहिजे. हे तर आम्हालाही चांगलं कळतं म्हणा. जाताना शनी सगळ्यांनाच बरा वाटतो आणि येताना लक्ष्मी सर्वांनाच आवडते. जगाला आवडते लक्ष्मी आणि लक्ष्मीला आवडतात नारायण. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. विठाल तो उदार आहे, तो श्रीमंत आहे. मला त्याचं दयाळू पण सांगायचं. या भूतलावर आपली एक साधी म्हण आहे महाराज, ज्याने चोच दिली तो चारा देणार आहे. बरोबर आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत, रंकापासून राजापर्यंत आणि सामान्य जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत एकाही जीवाला उपाशी न राहू देणं हे दयाळू पण त्याच आहे. पोषितो जगासी सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर. काय गोड प्रमाण आलं तुकोबारायचं महाराज. पाषाणाचे पोटी बैसला तर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दुर्धर, पाषाणाचे पोटी बैसला तर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दुर्धर, दयामुखी तारा कोण खाली, दयामुखी तारा कोण खाली, दयामुखी तारा कोण खाली, दयामुखी तारा कोण खाली, पाषाणाच्या मुखी बैसला दुर्धन, दयामुखी तारा कोण खाली, दयामुखी तारा कोण खाली, पाषाणाच्या मोठी बैसला दुर्धन, दयामुखी तारा कोण खाली, दयामुखी तारा कोण खाली, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. अखंड दगडामध्ये खडकामध्ये बेडूक असतो. तुम्ही पहा डराव डराव कधी ऐकायला मिळतं? पाऊस पडल्यावर. मला बरेच वर्ष असं वाटायचं पाऊस पडल्यावर ज्या अर्थी त्यांचा आवाज येतो त्या अर्थी पावसाबरोबर ते आकाशातून पडत असतील. नंतर कळलं ते आकाशातून नाही, ते खडकातच बसलेले असतात आणि पाऊस पडला की फक्त ते बाहेर येतात. अखंड पाषाणात दडून असलेल्या बेडकाला अन्न पुरवठा करण्याचं काम तो करतो. आमचा परमात्मा दयाळू आहे. विठाला त्याला विश्वंभर ही पदवी. एकदा घोटाळा झाला महाराज. रात्रीचे 12 वाजले भगवंताला घरी जायला. लक्ष्मी नाराज झाल्या. साहजिकच आहे महाराज, कोणालाही घरी जायला उशीर झाल्यावर बायको नाराज होईल का नाही? होते. सगळ्यांचीच होते, फक्त आमची होत नाही. तिला माहित आहे किती उशीर आलं तर पाकिट घेऊन येणार आहे. नाराज व्हायचं कारण नाही. लक्ष्मी खवळल्या. देवा हे घड्याळ काय शो म्हणून बांधलंय का? रात्रीचे 12 वाजून गेले. आमच्या घड्याळात 12 झाले, तुमचं काय 10-10 वरच थांबलंय का? 10-10च्या पुढे टाइमच जाय नाही. ज्याला कळलं त्याला दंडवत, नाही कळलं त्याला उद्या हाय शिरा. तुमचं घड्याळ 10-10ला थांबलंय का काय? देव म्हणले हे बघ माझ्याही घड्याळात 12च वाजलेत. 10 वाजून 10 मिनिटाचं घड्याळ बांधायला मी काय 12चा नाही, बारामतीचा नाही. उशीर झाला त्याचं कारण आहे.
मुंगी ते हत्ती, रंक ते राजा, जीव ते ब्रह्मदेव. सगळ्यांच्या पोटात 4 घास घातल्याशिवाय मला घरी येता येत नाही. माझ्याकडं पद आहे, अन्न पुरवठा मंत्री विश्वंभर. काय बर का, जगाला नवऱ्याचा पराक्रम मान्य असतो, फक्त बायकोला मान्य नसतो. काय अडचण आहे बघा. तुमचा प्रॉब्लेम काय आहे बरं? कसलाही माणूस असू द्या, त्याची बायको त्याला तोंडावर म्हणते गप बसा, तुम्हाला काही किंमतच नाही. माझ्याकडे बघू नका, माझंही झालंय. आमच्या घरी तेच असतं. आम्ही तुमच्या पुढे बोलायचं, घरी गेल्यानंतर ऐकायचं, उत्तम श्रोता व्हायचं. आमच्यापेक्षा भारी कीर्तन त्या करतात, फक्त श्रोता एकटाच असतो. उत्तम कीर्तन करतात. तुम्ही बघा, प्रयोग करून बघा. घरी जाऊन बायकोला म्हणा मी हे करीन, मी ते करीन, मी असं करतो, मी तसं करतो. बायको म्हणते मला माहित आहे, लग्नात माझ्या हातातली सुपारी सुटली नव्हती, त्याच दिवशी कळले काय काय करतो. आता काही सांगू नका. लक्ष्मी म्हणल्या देवा हे विश्वंभर जगाला सांगायचं, मला नाही सांगायचं. देव म्हणले जे आहे ते आहे. लक्ष्मी म्हटल्या हातच्या काकणाला आरसा कशाला? काय झालं रे? हातच्या काकणाला आरसा कशाला? उद्या दाखवते, उपाशी जीव मी तुम्हाला दाखवणार. देव म्हणले तू उपाशी जीव दाखवायचा आणि मी विश्वंभर पदाचा राजीनामा द्यायचा. आणि देणार म्हणजे देणार. 5-5 वर्षे 63 लोकांचे खिशात घेऊन फिरणार नाही. 19 ते 24 कळलं तर ठीक आहे. देणार म्हणजे देणार. आईसाहेब म्हणल्या उद्याच. दुसऱ्या दिवशी देव उठले, कामकाजाला निघून आले. आईसाहेबांनी तयारी सुरू केली. कुंकवाचा करंडा घेतला महिला मंडळ. लक्ष्मीकडे करंडा कुंकवाचा होता. आता लक्ष्मीचा साधा असेल का करंडा? सोन्याचा होता, 22 तोळ्याचा होता. मला द्यायचा का घ्यायचा? वचनम किम दरिद्रता. 22 तोळ्याचा सोन्याचा करंडा. कुंकू बाजूला दुसऱ्या करंड्यात काढलं, करंडा स्वच्छ धुतला, कोरडा केला, जिवंत मुंगी पकडली, करंड्यात ठेवली, करंड्याचं झाकण लावलं. कशासाठी? मुंगीला साखर मिळाली नाही पाहिजे. आणि देणं परवडतही नाही, 80 कडे गेली आता. सोन्याचा करंडा चांदीच्या डब्यात ठेवला, चांदीचा डब्बा तांब्याच्या डब्यात ठेवला, तांब्याचा डब्बा पितळी डब्यात, पितळी डब्बा स्टीलच्या डब्यात, स्टीलचा डब्बा लोखंडी डब्यात, लोखंडी डब्बा पत्र्याच्या डब्यात, पत्र्याचा डब्बा लोखंडी पेटीत, लोखंडी पेटी पत्र्याच्या पेटीत, पत्र्याची पेटी लाकडी पेटीत. हे सगळं ध्यानात ठेवा बरं. पुन्हा करंडा शोधायचा आहे आपल्याला. आणि लाकडी पेटी कपाटात ठेवली, कपाटाला लॉक केलं, चावी सुरक्षित ठेवली. आणि आईसाहेब म्हटले आता त्याला येऊ द्या घरी, ही उपाशी मुंगी दाखवणार आणि राजीनामा घेणार. संध्याकाळी 7 वाजता देव घरी. लक्ष्मी म्हणले देवा आज लवकर? देव म्हणले हो. नागपंचमी ते द्वादश श्रावण महिना, सप्ताह चालू आहेत. आज काल्याचा दिवस होता. बहुतेक गावामध्ये काला, सापडगावला काला, मनेगावला सगळीकडे सप्ताह. आणि सप्ताह असले की माझं काम हलकं होतं. पंक्तीमध्ये प्रसाद माणसं घेतात, पत्रावळीवर उरलेल्यावर कुत्र्यांचं वगैरे होतं, आणि सांडलेल्यावर किड्या मुंग्यांचं होतं. माझं काम संपलं, मी लवकर घरी आलो. वाढ जेवायला. आई म्हणल्या पुरणपोळ्या केल्यात, बसा देव. देव जेवायला बसले. आता पुरणपोळी सोबत काय असतं तुमच्याकडं? हा, सार भात. हा, सारच म्हणतात, आमच्याकडे आमटी म्हणतात. हा, त्याच्या जोड्या ठरलेल्या आहेत. पुरणपोळी सोबत पिठलं कसं वाटेल बघा करून एकदा. कशासोबत काय असलं पाहिजे बरं का महिला मंडळ? माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवण. माऊली सुगरण पाहिजे, वाढायला उदार पाहिजे, आणि जेवणारा चवीनं खाणारा आणि निरोगी असला पाहिजे. काही काही लोकांना खाण्याची अक्कल नाही महाराज. खरं परवाच माझं दुपारचं कीर्तन होतं. दुपारचं कीर्तन झालं, आम्ही जेवायला बसलो 7-8 जण. एक जण माझ्या जवळ बसला. काय सुंदर बेत होता महाराज. बासुंदी होती, भजी, कोरडी पापडी, पालक पुरी, साधी पुरी, चपाती, 2-3 सुक्या भाज्या, मसाले भात, साधा भात, गोड भात, वरण, गुलाबजामुन, श्रीखंड,
ते माझ्या शेजारचं जेवायला बसलं, त्यानं बासुंदी परातीत वतायला लावली. परात माहिती आहे ना, त्याच्यात बासुंदी वतायला लावली. गुलाबजामुन वाल्याला सांगितलं यातच टाक. गुलाबजामुन मध्ये टाकून चुरले त्यानं. भजी त्यातच कुस्करली, कुरडी त्यातच चुरली, गोड भात मसाले भात त्यातच टाकला, वरण त्यातच, 2 पुऱ्या त्यातच चुरल्या. आणि मला डिवचू लागलं, महाराज पोटात गेल्यावर सगळं एकच होणार आहे का नाही? मी म्हणलं बेशरम, उठ तिकडं बस. त्या घर मालकाला म्हणलं एक तर माझं ताट दुसऱ्या खोलीत लावा, नाही तर याला घराच्या बाहेर बसवा. ज्ञानोबारायांनी सांगितलंय चवीनं खाणारा असावा. आमचे गुरुवर कुरेकर बाबा फार गोड सांगतात, जोग महाराज संस्थेचे अध्यापक. हो, जेवत असताना वरण भाताचे 2 घास खावेत आणि मग जड पदार्थाकडे जावं. अगोदर हलकं हलकं घेत जावं. आणि जेवताना बघा पोटाचे 3 भाग करून जेवलं पाहिजे. 3 भाग म्हणजे कापून नाही, मध्ये जागा जी आहे ती 3 भागामध्ये विभागायची. एका भागात अन्न बसलं पाहिजे, दुसऱ्या भागामध्ये पाणी बसलं पाहिजे आणि तिसरा भाग हवा खेळण्यासाठी मोकळा राहिला पाहिजे. आम्ही पाण्यालाच जागा ठेवत नाहीत, हवेचा प्रश्न फार लांब आहे. देव जेवायला बसले, वाढा लक्ष्मीबाई. वाढलं. लक्ष्मी म्हणल्या देवा सगळं वाढलंय, घ्या. आमटी भात कालवला, ओठापर्यंत घास आणला. आणि लक्ष्मीने विचारलं देवा सगळे जेवले का? देव म्हणले लक्ष्मी तुला माहित आहे सगळे जेवल्याशिवाय मी जेवायला बसत नाही. आता घास तोंडाजवळ आलाय आणि विचारते सगळे जेवले का? सगळे जेवलेत, आता अडवू नको. लक्ष्मी म्हणल्या नाही, एखादी मुंगी बिंगी राहिली का विचारलेलं बर. देव म्हणले मुंगी नाही मुंगळा नाही, गप्प बैस. देवानं घास घेतला. लक्ष्मी म्हणले आता जमलं, आता मुंगीकडे जाणार, मुंगी घेऊन येणार, उपाशी मुंगी दाखवणार आणि राजीनामा घे. देव जेवतायत, लक्ष्मी कपाटाजवळ गेल्या, आता मदत करा बरं मला. कपाट उघडलं, कपाटात लाकडी पिटी, लाकडी पिटीत बोला की पत्र्याची पिटी, पत्र्याच्या पिटीत लोखंडी पिटी, लोखंडी पिटीत पत्र्याचा डबा, पत्र्याच्या डब्यात लोखंडी डबा, लोखंडी डब्यात स्टीलचा डबा, स्टीलच्या डब्यात पितळेचा डबा, पितळेच्या डब्यात तांब्याचा डबा, तांब्याच्या सापडलं भाऊ चांदीचा डबा आणि चांदीच्या डब्यामध्ये सोन्याचा करंडा. करंडा बाहेर काढला, गरगरगर फिरून असं झाकण काढून असा करंडा धरला. डाव्या हातात करंडा. लक्ष्मी करंड्याकडे पाहतात, करंड्यामध्ये काठोकाठ साखर भरलेली आणि साखरेच्या ढिगावर मुंगी बसलेली. जणू पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच बसल्या. आपल्याला साखर वाढल्यावर चक्कर येते, लक्ष्मीला साखर पाहून चक्कर आली. गरकन फिरल्यासारखं झालं. लक्ष्मीनं मुंगीकडे पाहिलं, मुंगीनं हात जोडले, आई साहेब सारी तुमची कृपा. दिवसभर वन फिरून साखरेचा कण मिळत नव्हता, आज तुमची कृपा झाली, एवढी मिळाली, एवढी मिळाली. आता मरेपर्यंत कुठल्या कारखान्याची डायरेक्टर नाही झाले तरी चालतं. एवढी एकाच तेवढ्यात देवाना आवाज दिला, लक्ष्मी. लक्ष्मी पळत असेल, जी देवा, अरे जी देवा, काय भात संपला, सार संपलंय, भजी संपली, कुरडी संपली, पोळी संपली, आहेस कुठं? दे देवा, इथंच आहे. गरम गरम पोळ्या आणत होते. देव म्हणले वा रे वा, किचन इकडं. आणि लक्ष्मी काय चापडगावला गेली होती काय पोळ्या आणायला, का पाटोळ्याला गेली होती? पाटोळेकर आलेत ना कोणतर, पाटोळ्याला गेली का चापडगावला? देवा अहो इथंच होते. देव हसले, म्हणले इथंच होती का मुंगी जवळ गेली होती? मुंगी जवळ म्हणले असता आईस्क्रीमच झाली आईची. आईने हात जोडले, म्हणले देवा ते मुंगीचं तुम्हाला कसं कळलं? देव हसले, म्हणले वेडी, कळलं नसतं तर करंडाभर साखर दिली असती का? दृष्टांत माझा संपला. आता मुद्दा आहे का, मुंगीला उपवाशी ठेवायचं कोणी ठरवलंय? साक्षात लक्ष्मीनं ठरवू द्या तुम्हाला अन्न द्यायचं नाही, तरी सुद्धा तुमच्या मुखात 4 घास घातल्याशिवाय आमचा भगवान राहत नाही, याला दयाळू असं म्हणायचं. विठाला आईसी कृपावंत कोण? माझ्या विठाई. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. तया सोडवी नर हरी, तया सोडवी नर हरी, तया सोडवी नर हरी, तया सोडवी
उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी उचलून घेतला कडेवरी हो किसो खेळणीवाला ओ उडी उडी हा पावली पावली बसलेली मंडळी दोन्ही हात वर करा टाळी 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 उडी उडी हा टाळकरी हा टाळी टाळी हा टाळी टाळी नाम बरवया बरवाटा नाम बरवाया बरवंत 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 ऐशी कृपावंत प्रल्हाद नाम उच्चार करतो खांबातून प्रकट होऊन आईसारखं त्याला परमात्मा उचलून घेतो उदार आहे श्रीमंत आहे दयाळू आहे आपला मुद्दा काय होता मागणारा उचित मागणी करणारा असावा तुकोबा रे देणारा श्रीमंत असावा समर्थ असावा आणि उदार दयाळू असावा आमचा परमात्मा समर्थ आहे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सगळ्या ओव्या तुमच्या पाठ आहेत म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हलविल्या प्राण हाले जोया जगाते एक दोन दृष्टांत ओवीतूनच सांगतो एकदा भजन करा विठाला त्याचं सामर्थ्य ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ गतीर भरता प्रभू साक्षी गामाविश्यचे भूतानी यच्च नर्मसी यच्चाग्नो ही सगळी त्याचं पावर सांगणारे मुद्दे आहेत अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं 2-3 ओव्या तुमच्या डोळ्यापुढे आणायच्या त्याची ताकद काय सांगतो मुंबईला आपण गेलात इकडे एक साहेब आहेत तिकडे एक साहेब आहेत पोलीस मुंबईला आपण सगळेच मुंबई पाहून आलो गेटवे ऑफ इंडियाला गेलात एका बाजूला समुद्र आहे आणि समुद्राच्या कडेला एक हॉटेल आहे काय नाव शाबास म्हणजे चांगला अभ्यास आहे तुमचा ताज हॉटेल आहे ताज तिथे चहा 1700 रुपयाला मिळतो आणि इतका गदळा करतात महाराज आपल्या घरचा लय बरा एकदा मला जाण्याचा योग आला होता 2009 ला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब असताना साहेब तेव्हा खासदार नेमकेच झाले होते 9 ला मुंबईत त्यांचा कार्यक्रम होता माझं कुलाब्याला कीर्तन होतं जागर काला असल्यामुळे मुक्काम होता
मग साहेब आलेत कळलं. दुपारी आम्ही भेटायला गेलो साहेबांना. साहेब म्हणले महाराज इकडं म्हणलं रात्री कीर्तन आहे कुलाब्याला, मुक्काम म्हणलं करायचं आहे. साहेबांनी पियेला सांगितलं, महाराजाची व्यवस्था ताजला करा म्हटली. आमच्यात चौघांची व्यवस्था केली. आता मुक्काम झाला. सकाळी तो वेटर आला. वेटर आल्यावर तो विचारतो ना, सर काय हवंय? मी म्हणलं आता ते कशाला आपण हॉटेलचं घ्यायचंय. ते सोबती म्हणले बाकी काय नाही महाराज, चहा घेऊ. ठीक आहे म्हणलं बाबा, चहा आण म्हटलं त्याला. तो चहा घेऊन आला. म्हणजे चहा नाही आणला त्यानं. एका किटलीत गरम पाणी, दुसऱ्या किटलीत दूध, ते शुगर फ्रीचे खडे साखरेचे, आणि टी बॅग. मी म्हणलं हे कसं घ्यायचा कसा? तो म्हणला गरम पाणी घ्या, त्याच्यात गरम दूध टाका, 2-4 खडे पाहिजे तेवढे टाका, आणि ती बॅग घेऊन बसा खेळत म्हटलं. चहा पिऊन झाल्यावर तो परत आला. सर अजून काय हवंय? मी म्हणलं भजे खायचे होते, पण तू बेसन पीठ आणून देशील, कांदा आणून देशील, तेल आणून देशील, कढई झारे आणून देशील, काय मी तळत बसू काय? तुमच्या डोळ्यात पुढे आलं. मी तुम्हाला साधं विचारतो, सागराचं पाणी कितीही खवळलं तर ते ताज हॉटेलमध्ये मुक्कामाला जाईल का? कधीच जाणार नाही. तुमच्या इथे एक पर्वत आहे छोटा, आता त्याला उकरलंय. इथला पर्वत कंटाळून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला निघून जाईल का? नाही. आणि आपण कितीही पाप केलं, वाईट वागलो, तरी पृथ्वी एका मिनिटात आपल्याला आतमध्ये घालल का? सुकूनही होणार नाही. दॅट इज पॉवर ऑफ गॉड. आता ह्याला ओव्या सांगतो मी. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न उलांडावी, पृथ्विया भूते वाहावी, हे आज्ञा माझी. विठाला हला विठ्ठल विठ्ठल. अजून एक त्याचं सामर्थ्य तेवढं सांगून पुढे जातो. आपण सुशिक्षित आहेत, शाळेमध्ये शिकतो, हे पोरं शिकतात, शाळेत शिकवलेला विषय. या भूतलावर जमीन किती आणि पाणी किती याचं पर्सेंटेज काढले, टक्केवारी काढली. कसं कसं आहे तुमच्या अभ्यासानुसार? 71% पाणी आहे, 29% जमीन आहे, बरोबर आहे? आता मी तुम्हाला साधं उदाहरण विचारतो. एखाद्या हौदामध्ये 71 लिटर पाणी घ्या आणि त्या हौदात 29 किलो मातीचा ढेकूळ टाका. काय होईल? चिखल होईल, ढेकूळ विरघळून जाईल, बरोबर आहे? 71 लिटर पाण्यामध्ये 29 किलो मातीचा ढेकूळ विरघळतो. समीकरण जर असं आहे तर 71% पाण्यामध्ये 29% पृथ्वी का विरघळत नाही? दॅट इज पॉवर ऑफ गॉड. सामर्थ्य त्याच आहे. तो गीतेत आणि ज्ञानेश्वरीत बोलून गेलाय अर्जुनाला. पृथ्वीच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये मी बसलो, प्रत्येक अणुरेणूला घट्ट पकडून ठेवलं, म्हणून मातीचा ढेकूळ असलेली पृथ्वी सप्तसमुद्र वलयांकित असलेल्या 71% पाण्यामध्ये विरघळत नाही. आता ओवी सांगतो तुम्हाला. मी रिघालो असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेचिना. पासूची म्हणजे मातीची, ढेपुळी म्हणजे ढेकूळ, विरेचिना म्हणजे विरघळत नाही. याला आमच्या परमात्म्याचं सामर्थ्य म्हणायचं. विठाला मागणारे तुकोबार आहे, उचित मागणार आहे. देणारा परमात्मा समर्थ आहे, श्रीमंत आहे, उदार आहे, दयाळू आहे. आता आपल्याला तिसऱ्या मुद्द्याकडे यायचंय, मागणीचा विषय. तुकोबा देव देण्यात समर्थ आहे, तुम्ही मागण्यात हुशार आहात, हे आम्हाला ह्या 2 गोष्टीवरून कळलं. मागणे ते एक तुझं प्रती, तुमची भूमिका कळली. देणाराबद्दल तुम्ही बोलला देसी तरीप आहे पांडुरंगा, त्याची उंची, त्याचं सामर्थ्य कळलं. आता आम्हाला मागणीचा विषय कळू द्या. मागणीचा विषय दुसऱ्या चरणात. या संतासी निराभी हेची मज दे, या संतासी निराभी हेची मज दे, या संतासी निराभी हेची मज दे, या संतासी निराभी हेची
या संदासिनी रवी हेची मजा दे या संदासिनी रवी हेची मजा दे या संतासी निरवी हेची मज रे या संतासी निरवी हेची मज रे आणि काय तुझे काही न मागू तुझं आणि काय तुझे काही न मागू तुझं या संदासिनी रवी हेची मज दे या संदासिनी रवी हेची मज दे आणि का तुझे काही न मागू आणि काही न मागू तुझं या संदासिनी रवी हेची मज रे या संताची निरवी हेची मज दे हा या संदासिनी रवी हेची मज देई हरी कर तुझे काही न मागे तुझं या संताची निरवी हेची मज आणि का तुझे न मागे मागणीचा विषय या संतासी निरवी हेच मज देई. मिळाय काय हवंय हेही सांगितलं आणि काय नको हेही सांगितलं आणि दुजे काही न मागे. दोन्ही चरणाचा विचार नीट करा. पहिल्या चरणात आहे मागणे ते एकच मागणं मागणार आहे. काय मागायचं आहे? या संतासी निरवी. आणि वरच्या एकला अजून पक्क करून ठेवलं आणि दुजे काही अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त होते. दुसरं काहीच नाही, एकच मागणं या संतासी निरवी. निरवी याचा अर्थ स्वाधीन कर. त्यांनी माझा अंगीकार करावा अशी परिस्थिती निर्माण कर. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षा. संतांच्या स्वाधीन होण्यासाठी एवढा अट्टहास का? चकारानं. चकार फार महत्वाचा आहे महाराज. ठिकठिकाणी असं हेची दान देगा हेची मज घडो जन्म जन्मांतरी. हे चकार खूप आहे आणि चकार इतका महत्वाचा असतो. चकार आणण्याची व्यावृत्ती करतो आणि त्या पदाची निश्चिती करतो. जुन्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला मधल्यामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. केंद्रशासित प्रदेश आहेत ना, तर मुंबईला एक केंद्रशासित प्रदेश करायचा केंद्राचा डाव चालला आणि मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीनं आंदोलन पेटवलं. मग त्याच्यामध्ये फार मोठे मोठे माणसं होते, दिग्गज होते, प्रके आत्रे सारखे विचारवंत होते. मग मोर्चा गेला मंत्रालयावर. मोर्चामध्ये घोषणा अशा होत्या, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. पुढच्यानी घोषणा द्यायच्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि मागच्यानी म्हणायचं झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मोर्चा गेला. त्या काळात जास्त ताटकळत ठेवल्या जात नसायचं. शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी पाचारण केलं. मोर्चेकरी बसून राहिले. शिष्टमंडळ 10 जणांचं शिष्टमंडळ मंत्रालयात गेलं. यशवंतराव चव्हाण साहेबांनी बसवलं, चहा वगैरे विचारला आणि चव्हाण साहेब असं म्हणाले आत्रे साहेबांना की आत्रे, तुम्ही घोषणा देताय, आशा द्या ना, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, झाला पाहिजे.
च वर तुमचा एवढा जोर का? झालाच पाहिजे. त्या घोषणेतला च काढून टाका, झाला पाहिजे म्हणा. तेव्हा प्रके आत्रे फार विनोदी. आत्रे साहेब म्हणले, चव्हाण साहेब, च महत्व माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळायला पाहिजे. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता तर काढू आम्ही आमच्या घोषणेतला च. फक्त आम्ही घोषणेतला च काढण्या अगोदर तुम्ही तुमच्या आडनावातला च काढा. तुम्ही आडनावातला च काढा, आम्ही घोषणेतला च काढतो. चव्हाणातला च गेल्यास खाली काय राहील? वाहन. चव्हाण साहेबही हुशार होते, म्हणले आत्रे तुमच्या घोषणेतला च तसाच ठेवा आणि आमच्या आडनावातला तसाच ठेवा. चव्हाणातला च जेवढा महत्वाचा, घोषणेतला च जेवढा महत्वाचा, अभंगातला च तेवढाच महत्वाचा. विठाला या संतासी निरवी हेच चकार मनसी काही मागा हेच देगा, हेच वर वजन आहे, हेच पाहिजे संतासी निरवी. आता ऐका, संतासी निरवी का? ज्ञानोबारायांच्या एकाच प्रमाणात तुकडा पाडू आपण. ज्ञानोबाराय म्हणतात, जे कशानच होणार नाही ते संतांच्या संगतीनं झाल्याशिवाय राहणार नाही. साधूचे संगती जो तरुणोपाय इतर कशानच होणार नाही. जे ज्ञानोबारायांनी सांगितलं त्याच्यावर शिक्कानाथांनी मारला. हरिप्राप्तीसी उपाय धरावे, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. नाथांनी त्याच्यावर शिक्का मारला. आणि तुकोबारायांनी तर खूप ठिकाणी सांगितले, धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ दळा, तेची माझे हित करीती, जेने हा गोपाळ कृपा करी. उदाहरणानं सांगतो, संतांचा संग अथवा कृपा सिद्ध हस्त जर आपल्या पाठीवर पडला, माणसाचं कल्याण होईल नवल नाही, जनावराचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. मोठं उदाहरण आहे, मोठं. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरिला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शने हरेला. रेडा वेद बोलतो. संतांनी जर अंगीकार केला तर निर्बुद्ध असलेलं जनावर, आता रेडा म्हणजे किती बुद्धिमान प्राणी माहित आहे तुम्हाला? गाईचं वासरू, तुमच्या जर्शी नाही, गावरान गाईचं, गावरान गाईचं वासरू त्याच्या जागेवरून सोडा, 1000 गायी उभ्या असू द्या, आपल्याच आईच्या कासेला बिलगतो. कोण? गावरान गाईचं वासरू. म्हशीचं टोनग नाही. ते टोनग सोडल्यावर पहिलं तर सोडणाऱ्याच्याच पायात घुसते. त्यानं एक रट्टा वाढल्यावर त्याला कळतं इट्स अ रॉंग नंबर. मग ते दुसऱ्या म्हशीकडे जाते, तिच्या कासेत ती लाथ मारते, दुसरीच्या कासेत ती लाथ मारते. शेवटी ते निर्णय घेतं, जी लाथ मारणार नाही तीच आपली आई. जगातलं सगळ्यात बुद्धिमान जनावर आहे. सर्कसीत पाहिलंय का तुम्ही रेडा? माकड सर्कसीत आहेत, वाघ सिंह सर्कसीत आहेत, पानगेंडा आहे, यव्हाना गाढव सुद्धा सर्कसीत आहेत. पण रेडा अजून सर्कसीत आला. गाढव आहेत महाराज, तुमच्याकडे जत्रा भरत असेल तर ते पन्नालाल गधा येतो बघा सर्कसीत, पाहिलाय का? सर्कस आहे महाराज, 30 रुपये तिकीट आहे त्याला पाहायला. कोणाला? पन्नालाल गाढवाला पाहायला. 30 रुपये देऊन गाढवाला पाहायला जातात. आता जी 30 रुपये खर्चून गाढव बघायला जातात त्याला काय म्हटलं पाहिजे? आमच्या परळीच्या जत्रेत हा गाढवपणा मी पण केला एकदा. गाढवाला पाहायचा गाढवपणा बहुतेकांनी केलेला आहे, त्यात मी पण आहे. गाढवासारख्या निर्बुद्ध प्राण्याला सर्कसीत काम आहे, पण रेड्याला सर्कसीत काम नाही. कारण त्या रिंग मास्टरला माहित आहे, याला घडवायला गेलं तर आपण बिघडल्याशिवाय राहणार. तितका वाया गेलेला रेडा. म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे, संतांनी अंगीकार केला तर निर्बुद्ध रेडा वेद बोलतो, म्हणून या संतासी निरवी. विठाला राष्ट्रसंत भगवान बाबाच्या जीवनात माणिक बाबा नावाच्या संतांचा प्रवेश झाला वयाच्या 8व्या वर्षी. हरहुन्ना
धावणारी लेकरू, नाव आबाजी होतं. नगद नारायणाच्या शिखरावरून उडी टाकली. तो पराक्रम पाहिला आणि माणिक बाबांनी सांगितलं, आजपासून ह्या लेकराचं नाव आबाजी नाही, या लेकराचं नाव भगवान असलं पाहिजे. पराक्रम करणारं लेकरू भगवान. आबाजीचा भगवान माणिक बाबांनी केले. भगवानचे भगवान बाबा भाविक भक्तांनी केले. आणि भगवान बाबाचे राष्ट्रसंत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी केले. राष्ट्रसंत ही भगवान बाबांना केंद्र सरकारनं बहाल केलेली पदवी आहे. केंद्रीय मंत्री प्रमोदजी महाजन हयात असताना, अटलजीचं सरकार महाराष्ट्रात असताना, मुंडे साहेबांनी पुढाकार घेऊन बाबांना राष्ट्रसंत हा बहुमान मिळवून दिला. त्या लेकराला पाहिलं. माणिक बाबा म्हणले, माय एवढं लेकरू मला दे, माझ्या गादीवर बसवतो, माझा उत्तराधिकारी करतो. आईनं सांग, आई शेवटी आई असते हो. आई म्हणली, नका माय, सुनमुख पाहायची इच्छा आहे. नातवंडानं भरलेलं गोकुळ वृंदावन घराचं झालेलं बघायचंय. माझ्या लेकराचा संसार सुखाचा झालेला बघायचा आहे. माणिक बाबा हसले आणि सांगितलं, माय या लेकराचं लग्न करशील तर एकट्याचा संसार सुखाचा होईल, पण याला संन्यासी ठेवून माझ्या ताब्यात देशील तर या लेकरामुळं लाखो लोकांचे संसार सुखाचे झाल्याशिवाय राहणार नाही. काय शब्द, याला म्हणायचं संतांची संगती. आणि बघा तुम्ही, माणिक बाबांनी भगवान बाबा घडवले आणि भगवान बाबांनी दऱ्या खोऱ्यात राहणारा समाज घडवला. ससे आणि घोरपडी धरून खाणारे लोक, वाट माऱ्या करून लोकांची अडवणूक करणारे लुटणारे लोक, हातात कोयते घेऊन धावणारे लोक, त्यांच्या गळ्यात तुळशीमाळा घातल्या, त्यांच्या खांद्यावर भगवी पताक दिली आणि दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांना जीवनभर पंढरीचा वारकरी म्हणून जगायला शिकवलं. हे फक्त भगवान बाबा सारख्या संतांनी होतं. म्हणून या संतासी निरवी हेच मज दे विठाल. आपल्याला देवानं स्वीकारावं अथवा नाही स्वीकारावं काही फरक पडत नाही. ज्या दिवशी संत आपला स्वीकार करतील त्या दिवशी जगाच्या मालकाला आपला स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही. आपला अंगीकार संतांनी केला आणि तुकोबाराय ती भावना धरतात, माझा अंगीकार संतांनी करावा एवढंच मला देवा तुझ्याकडून पाहिजे. न लगे मुक्ती संत संग, संत संग देई चरण सेवा, जेने हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी आजीवा पुरवी देवा मनोरथ, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. नादबाबाचं एक प्रमाण, एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग, जन्मोजनी न भावा वियोग, जन्मोजनी एका जनार्दनी घडो त्यांचा संग न भावा वियोग, जन्मोजनी त्यांचा संग. या संतासी निरवी विश्वास ठेवा. संतांची पायी आमचा विश्वास आहे. आळंदीत राहणाऱ्या प्रत्येक साधकाचा एक विश्वास आहे. आळंदीमध्ये असताना माऊली ज्ञानाई कुठल्याही साधकाला उपाशी राहू देणार नाही. निष्ठा. ज्ञानेश्वरीत एक ओवी महाराज, आधनी घालिता हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. प्रत्येक ओवीवर श्रद्धा पाहिजे महाराज, निष्ठा पाहिजे. मी ज्ञानेश्वरी पारायण करताना ही ओवी वाचली. पूजनीय विठ्ठल बाबा घुले आम्हाला ज्ञानेश्वरी सांगायला होते. घुले बाबांना विचारलं, बाबा ह्या ओवीचा अर्थ? ते म्हणले, बुवा मी सांगायची गरज नाही, वेळ आल्यावर तुमचा तुम्हाला कळेल. अर्थ ओवीचा असा आहे, त्या तुम्ही निष्ठा ठेवा, माझा परमात्मा मला उपाशी राहूच देणार नाही. निष्ठेनं
त्याचं नामचिंतन करत राहा. तुमच्याजवळ अन्नधान्याचा कण नसू द्या, 3 दगडाची चूल मांडा, त्याच्यावर पातेलं ठेवा, त्याच्यात तांब्याभर पाणी टाका, मुठभर वाळू घ्या आणि पाण्यात टाका आणि हात जोडून निष्ठेनं एक भावना ठेवा की माझा परमात्मा ह्या पातेल्यात मला अन्न दिल्याशिवाय राहणार नाही. तांब्याभर पाणी आणि मुठभर वाळू तुम्ही 3 दगडाच्या चुलीवर उकळायला ठेवा, गरम व्हायला ठेवा. निष्ठेनं कंठात प्राण आणून त्याचं नामचिंतन 15 मिनिटं करा आणि त्या पातेल्यावरची परात बाजूला करा. आतमध्ये तुम्हाला शिजलेला भात बघायला मिळेल. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितले, होती अमृताचे तांदूळ, फक्त श्री जगन्नाथ भुकेची वेळ राखायला तुमच्या अंतकरणात ठसावला पाहिजे. ही ओवी मी वारंवार वाचली. म्हटलं परीक्षाच घेऊ. आळंदीमध्ये फार बिकट तेव्हा दिवस होते महाराज. मधुकरी मागायचे. मी आपल्याच नाशिक रोडवरच कुरुळी नावाचं गाव आहे चाकणच्या पुढे, आळंदीपासून 13 किलोमीटर अंतर आहे. सायकलवर यायचो आम्ही मधुकरी मागायला. 7 दिवसात एकदा नंबर यायचा. 8 जणांचा ग्रुप असायचा. सायकलवाल्याला 1 वाटा द्यायचा आणि 7 वाटे मधुकरी मागणाराचे. 8 दिवसात एकदा नंबर. ती मधुकरी घेऊन जायची. पण त्या गावामध्ये सोनवणे आडनावाचे लोक जास्त, आणि एक सोनवणे वारला की सगळ्या गावाला सुतक, आणि सुतक असलं की मधुकरी बंद. एकदा परिस्थिती अशी झाली, सगळे पोरं गोकुळाष्टमीचा आज कालावधी सप्ताहाला निघून गेले. धर्मशाळेत आम्ही 4-5 जण राहिलो आणि तेवढ्यात सोनवणे लोकांना सुतक पडलं, मधुकरी बंद. 2 दिवस उपाशी गेले. 3ऱ्या दिवशी एकादशी बिगर फराळाची गेली. द्वादशीचा दिवस उजाडला. मी आपलं ज्ञानेश्वरी पारायण करत बसलेलो आणि नेमकं त्या ओवीवर पारायण आलं. 100 वेळा बोट त्याच ओवीवर फिरायला लागलं. जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथ. पोटात भुकेचा ढोंब उसळलेला. 4 दिवसाचा उपवास. डोळे भरून आले, अंगावर काटा उभा राहिला, हात जोडले. आता पारायणाची ताकद राहिली नाही अंगात. ज्ञानेश्वरी जोडली, बंद केली, माऊलीला हात जोडले. माऊली, तुम्ही ओवी लिहिली आहे, ह्या ओवीची अनुभूती आज जर मला नाही आली तर माझा ज्ञानेश्वरीवरचा विश्वास उडून जाईल, ध्यानात ठेवा. डोळे बंद केले, 10 मिनिटं माऊलीचा जप करत बसलो. आता धर्मशाळेत जाऊ म्हटलं, तांब्याभर पाणी पिऊन बसू. मंदिरातून बाहेर पडलो, महाराजासारखे ग्रहस्थ आले. ओ बुवा म्हणलं, जय हरी. अहो अर्धा तास झालं इथं उभा आहे, कोणी मिळल म्हणून. बरं झालं आलात तुम्ही. अर्ध्या तासापासून उभा आहे, तुम्ही एकमेव सापडलात. मी म्हणलं काम काय? अरे काम काय म्हणले, द्वादशीचा स्वयंपाक तयार केलाय. एक तरी आळंदीचा साधक जीव घालावा अशी सकाळपासून तळमळ चालली. एकही साधक भेटला नाही. तुम्ही भेटलात, चला जेवायला. हाताला धरलं, जेवायला नेलं. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. आणि त्या दिवशी तशी ज्ञानेश्वरी मस्तकाला लावली आणि एकच मनात निश्चय झाला, माझे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या ओवीतून जे बोलले ते कदापि खोटं होणार नाही. ते त्रिकालाबाधित सत्य आहे. जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. तुकोबाराय म्हणतात, ओव्यांवर आमचा विश्वास आहे, ज्ञानोबारायावर आमचा विश्वास आहे. आणि त्या ओव्या, ते ज्ञानोबाराय, ते संत आमचा अंगीकार करतील तर आमचं नुकसान होणार नाही. याकरिता देवा या संतासी निरवी हेची मज देई. ढोबा रखुमा